मध्यंतरीच्या काळामध्ये तिकीट मिळणं न मिळणं ही गोष्ट वेगळी, परंतु आपल्याला पक्षाने फसवलं आणि आपला विश्वासघात केला अशी जी भावना निर्माण झाली, त्यानंतर मला असं वाटलं की मला ह्या पक्षामध्ये काम करायचं नाही आणि मग मी तेव्हाच निर्णय घेतला होता की मला ह्या पक्षामध्ये राहायचं नाही. परंतु पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाणं हा अतिशय शक्य होत नव्हतं मला. त्याच्यावरती खूप वेळा मी विचार केला आणि मग शेवटी ही विचारांती असा निर्णय घेतला की शेवटी जर लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील आणि लोकांशी कनेक्ट ठेवायचं असेल तर कुठल्या तरी पक्षामध्ये जावं लागेल. विलासराव देशमुखांच्या हाताखाली मी काम केलं होतं आणि विलासराव देशमुख माझे नेते होते आणि सतत कार्यकर्त्यांना उपलब्ध असणारा नेता. म्हणजे रात्री 12 वाजता जरी फोन केला तरी ते व्यक्ती फोन उचलायचे आणि तुमचे प्रश्न सोडवायचे. ते मी शिंदे साहेबांमध्ये बघितलं आणि कार्यकर्त्यांसाठी काम करणारा नेता तर आपल्याला या पक्षामध्ये न्याय मिळेल, काम करण्याची संधी मिळेल असा विचार करून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.